भाजप शिवसेना खासदारांच्या मालमत्तेत 60% वाढ झाली आहे। एडीआरनं 7 मतदारसंघात निवडणूक लढवत असलेल्या 116 पैकी 115 उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रांचं विश्लेषण करून हा निष्कर्ष जाहीर केलाय। यानुसार पहिल्या टप्प्यातील उमेदवारांपैकी 33 उमेदवार कोट्याधीश असून त्यांची सरासरी मालमत्ता 2,35,00,000 रुपये इतकी आहे। नांदेडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर केलेल्या टीकेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सडेतोड उत्तर दिलंय। भाजपचं विमान कधी क्रॅश होईल असं अशोक चव्हाण यांनी म्हटलेलं आहे। काँग्रेसची अवस्था टायटॅनिक सारखी झाली अशी टीका मोदींनी केली होती। तसंच राज ठाकरे आणि काँग्रेसमध्ये कुठलंही अंडरस्टँडिंग नाही असंही त्यांनी म्हटलंय। नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत असं भाकीत शरद पवारांनी केलेलं आहे। बारामती लोकसभा मतदारसंघातील दौंडमध्ये सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी आले असताना पवार बोलत होते। नरेंद्र मोदी इतर वेळी ठीकठाक असतात, मात्र निवडणुका आल्या की त्यांच्या अंगात येतं अशी टीकाही पवारांनी केली आहे। खासदार उदयनराजेंची साताऱ्यात दहशत आहे असं नेहमी बोललं जातं। साम टीव्हीला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत त्यांनी ही बाब मान्य केली आहे। मात्र ही दहशत लोकांच्या हितासाठी असल्याचं सांगायलाही ते विसरले नाहीत। मावळ लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारासाठी अजित पवार यांनी पुढाकार घेत दुचाकी रॅलीत सहभाग घेतला। पार्थ यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रथमच अजित पवार आणि पार्थ हे दोघेही एकत्रित प्रचार करत असल्याचं या निमित्तानं बघायला मिळालं। राष्ट्रवादी पक्षाचे विधान परिषदेचे उमेदवार शेखर गोरे यांनी राष्ट्रवादीला रामराम केलाय। राष्ट्रवादीमधल्या अंतर्गत गटबाजीला कंटाळल्याचं त्यांनी सांगितलं आणि त्यामुळेच भाजपचं काम करणार असल्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे। प्रकाश आंबेडकरांनी मोदींवर टीकास्त्र सोडलंय। पंतप्रधान बदलला नाही तर शेतकऱ्यांसारखी भविष्यात व्यापाऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येईल असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलंय। सोबतच काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला मत देऊ नका असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय। परिवर्तन घडवा, वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला निवडून द्या अशी साथ त्यांनी घातली आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या व्यक्तीला मनसैनिकांनी मनसे स्टाईल चोप दिलाय। त्यानंतर मनसे सैनिकांनी त्या व्यक्तीला पंतनगर पोलिसांच्या स्वाधीन केलं। राज ठाकरेंच्या मुंबईतील सभेवरून या व्यक्तीनं आक्षेपार्ह कमेंट केल्या होत्या। समाजवादी पक्षाच्या अबू आझमींनी काँग्रेसवर गंभीर आरोप केलाय। काँग्रेसमुळे आजही 36% मुसलमान कारागृहात असल्याची टीका अबू आझमींनी केली आहे। दुसरीकडे आरोप फेटाळून लावत काँग्रेसनं आझमींवर पलटवार केलाय। केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार देवेन भारती यांची अखेर बदली करण्यात आलेली आहे। मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेची धुरा त्यांच्याकडे सोपवण्यात आली आहे। तसंच त्यांच्या जागी सहपोलीस आयुक्त विनय चौबे यांची नियुक्ती करण्यात आली आहे।